आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। महाराष्ट्र शासनाची गोवंश जनावरांची वाहतूक करण्यास मनाई असताना बेकायदेशीररित्या गोवंश जनावरे टेम्पोमध्ये दाटीवाटीने भरून त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयी वागणूक देऊन 2 टेम्पोमधून वाहतूक करणाऱ्या 4घांना कोतवाली पोलिसांनी पकडले। या कारवाईत 1,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 32 गोवंश जनावरांची सुटका केली। ही कारवाई केडगाव येथील सोनेवाडी रोडवरील हॉटेल अंबिका समोर केली। याबाबतची माहिती अशी की कोतवाली पोलीस शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कळवले की आत्ताच माहिती मिळाली की सुप्याकडून अहमदनगरच्या दिशेने एका महेंद्र कंपनीच्या बोलेरो पिकअप MH14E M 2849 गोवंशीय वासरे घेऊन येत आहेत। ती गोवंश वासरे वाहतूक करून जाणाऱ्या 2 बोलेरो पिकअपची खात्री करून कारवाई करा अशा सूचना दिल्या। यावरून कोतवाली पोलीस पथक केडगाव येथील सोनेवाडी चौकातील अंबिका हॉटेल जवळ टेम्पो येण्याची वाट पाहत असताना बोलेरो पिकअप त्या ठिकाणी आला। पिकअपवरील चालकास थांबवण्यासाठी इशारा केला असता टेम्पो चालकाने पोलिसांचा जीव घेण्याच्या उद्देशाने अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलीस प्रसंगवधान राखून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला झाले। तसेच सोबत मदतीस असणारे निरंजन कारले यांच्या हातावर पिकअपमध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या इसमाने काहीतरी धारदार वस्तूने मारहाण केली व पिकअप भरधाव वेगात नगरच्या दिशेने घेऊन गेला। पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत बोलेरो पिकअप चालकास अशोक हॉटेल जवळ झेंडी गेट अहमदनगर इथं पकडून पिकअप रस्त्याच्या बाजूला थांबवून त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता अलक्या कृष्णा काळे वय वर्ष 50, संदीप अलस्क्या काळे वय वर्ष 24, आलेश काळे वय वर्ष 22 व अशोक अलक्या काळे वय वर्ष 26 चालक सर्व राहणार औसेरी तालुका खुर्द तालुका आंबेगाव असल्याचे सांगितले। त्यावेळी त्या टेम्पोची पाहणी केली असता महिंद्रा कंपनीचा पिकअप त्याचा MH14E M 2849 असा असून त्यामध्ये जिवंत गोवंशीय वासरे कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने वाहतूक करताना मिळून आले। 1 लाख रुपये किमतीचा बोलेरो पिकअप क्रमांक MH14E M 2849, 12,000 रुपये किमतीचे एकूण 32 जिवंत गोवंशीय काळ्या पांढऱ्या रंगाची वासरे असा एकूण 1,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अलक्या काळे, संदीप काळे, आलेश काळे, अशोक काळे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 चे कलम 109, 118(1), 118(2), 281 सह महाराष्ट्र प्राणी रक्षाचे अधिनियम सन 1995 चे कलम 5(ब), 9 सह प्राणी क्लेश प्रतिबंध अधिनियम 1960 कलम 11 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस अंमलदार दीपक रोहकले, राजेंद्र पालवे, तानाजी पवार, सत्यम शिंदे, सूरज कदम, खराडे गावडे यांनी केली।